शेतकरी बांधवांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे शेतकऱ्यांना वीज आता मोफत मिळणार आहे। त्या संदर्भात उपमुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहूया। त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी MH किसान चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। विशेषतः शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा निर्णय घेत असताना पहिल्यांदा त्याची पूर्वतयारी आम्ही केली। गेल्या 1 वर्षामध्ये जवळपास 9000 त्या ठिकाणी मेगावॅटचे फीडर्स हे सोलरवर आणण्याचे वर्क ऑर्डर आम्ही दिले आणि त्याचं काम सुरू केलं। 18 महिन्यात ते काम पूर्ण होणार आहे आणि उरलेले जे 6000 मेगावॅटचे फीडर्स आहेत तेही पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचे वर्क ऑर्डर आम्ही देऊ। त्याचा परिणाम असा आहे की आज जी वीज सरकारला 7 रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला 1 रुपये 25 पैशाला द्यावी लागते, ती वीज सरकारलाच 2 रुपये 81 पैशापासून 3 रुपये 5 पैशापर्यंत मिळेल। त्यामुळे पुढच्या 4 वर्षामध्ये आज जेवढी सबसिडी लागते तेवढ्याच सबसिडीमध्ये आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देऊ शकू। ॲडिशनल भार येणार नाही, फक्त 2-2.5 वर्ष हा ॲडिशनल भार आमच्यावर थोड्या प्रमाणात येणार आहे।